नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील 15वी विधानसभा निवडणूक झालेली आहे। त्यात महायुतीला बहुमत प्राप्त झालेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे झालेले आहे 21वे मुख्यमंत्री। तर आता आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री शरद पवार ते वयाच्या 38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते। महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री हे होते वसंतराव नाईक, 11 वर्षे 78 दिवस। महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवस। महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री शरद पवार हे एकूण 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत। महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे आतापर्यंत कोणीही महिला मुख्यमंत्री झालेले नाहीत। काँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण, शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते मनोहर जोशी, भाजपाचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही पक्ष आणि स्थापना। काँग्रेस पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885, शिवसेना पक्षाची स्थापना 19 जून 1966, भाजपाची स्थापना 6 एप्रिल 1980, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 10 जून 1999, प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना 1999, वंचित बहुजन आघाडीची स्थापना 20 मार्च 2018। महाराष्ट्रात एकूण 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे। आता आपण त्याबद्दल माहिती पाहणार आहोत। पहिली 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980, एकूण 112 दिवस। दुसरी 28 सप्टेंबर 2014 ते 30 ऑक्टोबर 2014, 32 दिवस। तिसरी 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019, एकूण 11 दिवस। अशा प्रकारे महाराष्ट्रात एकूण 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे। आता होणारी निवडणूक ही 15वी विधानसभा निवडणूक आहे। एकनाथ शिंदे हे 20वे मुख्यमंत्री आहेत। CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल। महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा आहे 48, महाराष्ट्र विधानसभा जागा आहे 288, महाराष्ट्र विधान परिषद जागा आहे 78। आता आपण काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश होते। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित 1962 ते 1964 पर्यंत। महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे। महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष सयाजी लक्ष्मण सिलम। महाराष्ट्र विधानसभेवर एकही महिला अध्यक्ष झालेल्या नाहीत आतापर्यंत। महाराष्ट्र विधानसभेचे पहिले विरोधी पक्षनेते रामचंद्र धोंडीबा भंडारे। महाराष्ट्र विधान परिषदचे पहिले अध्यक्ष विठ्ठल सखाराम पागे। महाराष्ट्र विधान परिषदचे पहिली महिला अध्यक्ष नीलम गोर्हे। महाराष्ट्र विधान परिषदचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव बयाजी गायकवाड। माननीय देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती। हे होते मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत महत्त्वाची माहिती। अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।